साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। शेळगी येथील तलाठी कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हलवण्यात आल्याने येथील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता। शेळगीवरून जिल्हाधिकारी कार्यालयात आलेल्या नागरिकांना व्यवस्थित उत्तरे दिली जात नव्हती, त्यामुळे नागरिकांना नाहक मनस्तापास सामोरे जावे लागत होते। शेळगी तलाठी कार्यालयातील तलाठी, मंडल अधिकारी हे अधिकारी वेळेवर काम करत नसल्याने आणि आलेल्या नागरिकांना विनाकारण हेलपाटे मारावे लागत असल्याची बाब नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या निदर्शनास पडली। तदनंतर नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांनी शिष्टमंडळासह जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची भेट घेऊन तलाठी कार्यालय पूर्ववत शेळगीत सुरू करण्याची विनंती केली। या शिष्टमंडळात महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, नगरसेविका शालन शिंदे, नगरसेवक प्राध्यापक नारायण बनसोडे, ज्ञानेश्वर कारभारी, परिवहन समितीचे माजी पक्षनेते वीरेश उंबर्जे, शंकर शिंदे, गुड्डू निर्मळ आदी उपस्थित होते। जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी येत्या 20 जानेवारी रोजी तहसीलदार आणि सिटी सर्वे ऑफिसर, तलाठी, मंडल अधिकारी यांची भेट घेऊन हा प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडून शिष्टमंडळास देण्यात आल्याचे सांगण्यात आले। परिषदला तिथल्या नागरिकांना यावं लागतं आहे आणि जे काय कागदपत्री काम असते त्यांना जिल्हा परिषदपाशी येऊन परत तलाठी ऑफिसला पाठवलं जातं आहे। जे काही कन्फ्युजनमुळे अडचण होत आहे नागरिकांचं, त्या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही भेटायला आलो होतो, त्यांना निवेदन दिलेलं आहे। तर या नागरिकांचं जे म्हणणं होतं की बऱ्यापैकी जवळपास 50 सोसायट्यांचं जे भाग आहे ते तलाठी ऑफिसमधनं ते 7/12 नोंदीसाठी म्हणा आणि इतर काही कामं असतात त्यासाठी जे भाग आहे ते वगळण्यात आलेले आहेत। 5 वर्ष झालं या नागरिकांना हे त्रास सहन करावा लागला आहे। तर सकारात्मक पद्धतीने जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला प्रतिसाद दिलेला आहे आणि आश्वस्त केलेलं आहे की येत्या 19-20 तारखेला एक बैठक लावून तहसीलदार साहेबसोबत, तलाठीसोबत आणि सिटी सर्वे ऑफिस यांच्यासोबत एक बैठक लावू आणि नेमकं काय कन्फ्युजन आहे यात, कशामुळे लोकांना त्रास दिला जात आहे हे त्यांनी सकारात्मक पद्धतीने सांगितलेलं आहेत आणि याचा मार्ग काढून देऊ असं आश्वस्त केलेलं आहे।